मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। पंतप्रधान नरेंद्र मोदींची नुकतीच पुण्यात सभा पार पडली। नेहमीप्रमाणे 370 कलम हटवल्याचा नारा त्यांनी दिला। त्यामुळे आतंकवाद म्हणजेच दहशतवादी कसे कमी झाले, काश्मीर खोरं कसं सेफ झालं आणि जम्मू काश्मीर किती सुरक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसवरती अपेक्षितप्रमाणे टीका केली, राहुल गांधींचा शहजादा म्हणून उल्लेख केला। याच्या पलीकडे जाऊन सुद्धा नरेंद्र मोदींनी एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा जो आत्ताच्या घडीला भाजपचा एक अमरेला नारा आहे राज्यभरातला, तो त्यांनी दिला। पण एक गोष्ट मिसिंग होती। काय होती तर पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदींनी ऐन सभेमध्ये, आज पहिली सोलापूरची सभा असेल किंवा पुण्याची असेल, या ठिकाणी शरद पवारांवरती टीका करणं मात्र टाळलं। हे नक्की का झालं, कसं झालं, लोकसभेला घडणाऱ्या गोष्टी यंदा का घडत नाहीत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या 5 ते 7 मिनिटात जाणून घ्यायची आहेत। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये सगळ्यांचं स्वागत। तारीख होती 29 का 30 एप्रिल, म्हणजे साधारण एप्रिलच्या शेवटचे 2 दिवस होते। नरेंद्र मोदी असेच पुण्यात सभा घ्यायला आले होते। महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणूक लोकसभेची होणार होती। त्यातले पहिले 2 टप्पे संपले होते। तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या टप्प्यासंदर्भात सभा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या। विदर्भात असताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरती टीका केली होती भरपूर। काँग्रेसचा समाचार घ्यायचा प्रयत्न केला। अगदी सोनिया गांधींचं नाव आलं होतं, राहुल गांधींचं नाव आलं होतं। राहुल गांधी परदेशात जाऊन संविधान कशा पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने संविधानाबद्दल बोलतायत, हे सगळं नरेटिव्ह आलं होतं। पण जसं जसं कॅम्पेन पश्चिम महाराष्ट्राकडे सरकलं, शरद पवारांवरती टीका करायला नरेंद्र मोदींनी सुरुवात केली। त्यातली पहिली काय होती तर त्यांनी शरद पवारांना भटकती आत्मा असा त्यांचा उल्लेख केला। मोदी काय म्हणाले होते की महाराष्ट्र में 45 साल पहले एक भटकती आत्मा ने अपनी महत्वाकांक्षा के लिए खेल की शुरुआत की और तब से लगातार अस्थिरता लाने की कोशिशें अभी जारी है। अब उस व्यक्ति द्वारा देश को अस्थिर करने का काम किया जा रहा है। अशी 3 वाक्य नरेंद्र मोदींनी म्हटली। शरद पवारांचा भटकती आत्मा असा त्यांनी नाव न घेता उल्लेख केला आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचं राजकारण असेल, याच्यामध्ये गोष्टी आणखी नरेटिव्ह वाईज बदलत गेल्या म्हणजे काय झालं तर उलट भाजपला आणि भाजपसोबतच्या मित्रपक्षांना, जे राष्ट्रवादीमधून नुकतेच भाजपसोबत आलेले होते जसं की अजित पवार, या सगळ्यांना बॅकफूटवर जावं लागलं। नंतर अजित पवारांची एकदा कार्यकर्त्यांसोबत रादर आमदारांसोबत देवगिरीवर बैठक सुरू होती, त्यावेळी अजित पवारांनी हा मुद्दा बोलून दाखवला। याच्या पुढे जाऊन चंद्रकांत पाटील जेव्हा खडकवासल्यामध्ये होते, जो बारामती लोकसभेचा एक भाग आहे, तिथे त्यांनी आम्हाला पवारांनाच हरवणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं म्हटलं। ही सुद्धा गोष्ट अजित पवारांनी उलट ह्याबद्दलची खंत व्यक्त केली आणि या गोष्टी दादांना कशा बॅकफूटवर घेऊन गेल्या, या सगळ्या गोष्टींमुळे दादांना कसा नुकसान झालं, या सगळ्या गोष्टी त्यांनी भाजपच्या नेत्यांना कन्वे केल्या। आणि अर्थात यावेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सुद्धा जाणून बुजून नरेंद्र मोदींनी पवारांवरती टीका करणं टाळलं, कारण पवारांवरती टीका केल्यानंतर या पक्षांना राजकीय पॉलिटिकल गेन होण्यापेक्षा उलट त्यांचा डिफिसिट झाला, त्यांना बॅकफूटवर जावं लागलं। इंटरेस्टिंगली हीच गोष्ट घडली होती ज्यावेळी पुण्यामध्ये बालेवाडीला कार्यक्रम झाला। बालेवाडीच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा आलेले होते। महाराष्ट्राचं विजन कसं असेल, महायुतीला कसं समोर घेऊन जायचं आहे, अजितदादा आपल्यासोबत आल्यानंतर आपल्याला कशा एक एक पावलं पुढे टाकायची आहेत, विकासाचं राजकारण करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा अजेंडा भाजपच्या लोकांना देत असताना अमित शहांनी पवारांचा उल्लेख केला, ये तो भ्रष्टाचार के सरगना है। ही इज, आपण असं म्हणू की किंगपिन ऑफ द करप्शन, भ्रष्टाचारचे ते कोणीतरी म्होरक्या आहेत असं आपण त्याचा अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख अमित शहांनी केला। याचे राजकीय पडसाद उमटले ते म्हणजे फक्त पॉलिटिकली इथपर्यंत राहिले नाही, तर त्या सगळ्याचा मतदानावरती थेट परिणाम झाल्याचं दिसलं। मला आठवतंय ज्यावेळी भटकती आत्मा नरेंद्र मोदी म्हणाले, त्यावेळी पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मी लोकांशी बोललेलो होतो। त्यातल्या बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षात काय चाललंय, महाराष्ट्रामध्ये भाजपने अजित पवारांना सोबत का घेतलं, या सगळ्याची उत्तर अजून दिलेली नाहीत। आणि अशाच पद्धतीचा बऱ्यापैकी मतदारांचा रोष या सगळ्यामधून दिसल्या होत्या। मुंबई तकवरती या मतदारांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला होता। अगदी रॅन्डम ठिकाणी गेलो होतो आणि लोकांशी बोलत होतो, पण त्या ठिकाणी सुद्धा लोकांना नरेंद्र मोदींनी पंतप्रधान असताना स्वतः शरद पवारांवरती ही भटकती आत्मा म्हणून खालच्या स्तरावरची टीका केली, अशा बऱ्याच जणांनी मत व्यक्त केलं होतं। या सगळ्याचे काहीतरी पॉलिटिकल रिपरकशन्स दिसले, या सगळ्याचे राजकीय परिणाम दिसले आणि परिणामांना सामोरं कोणाला जावं लागलं तर त्याचं नाव आहे अजित पवार। आता अजित पवार आधीच्या चुका सुधारतायत,
आधीचं ते कोर्स करेक्शन करतायत. अगदी बारामतीच्या निवडणुकांचा मुद्दा असेल तर ते असं म्हणतायत की त्यावेळी सुनेत्रा पवारांना उतरवून मी चूक केली, पण मग आता माझ्या विरोधात उमेदवारी देऊन मात्र शरद पवार चूक करतायत. अशा पद्धतीचे प्रश्न आणि याच पद्धतीचं नरेटिव्ह अजित पवार राज्यभरात तयार करायचा प्रयत्न करतायत. एकीकडे स्वतःला प्रूव्ह करणं, दुसरीकडे पत्नीच्या लोकसभेच्या पराभवानंतर बारामतीमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि त्यानुसार बारामती थ्रू राज्याचं राजकारण सांभाळणं, अशा सगळ्या वेगवेगळ्या फ्रंट्सवर अजितदादा सध्या लढत आहेत. आणि असं असताना नरेंद्र मोदींनी येऊन जर पुण्यामध्ये येऊन पवारांवरती टीका केली आणि त्या टीका होत असताना अजित पवार स्वतः जर तो स्टेज शेअर करत असतील तर ते दादांच्या विरोधात जाऊ शकतं. आणि हाच मेसेज यंदा अगदी योग्य पद्धतीने भाजपच्या नेत्यांना कन्वे करण्यात आला. आणि अर्थात ते नरेंद्र मोदी आहेत, त्यांची भाषणं, त्यांच्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी, त्यांचे बॉडी गेस्चर्स आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टींमधून ते मेसेज कन्वे करतात, या सगळ्यामधून त्यांचं किती डिटेलिंग असतं हे सुद्धा दिसतं. तेच डिटेलिंग आणि इंटरेस्टिंगली ज्याला आपण आता असं म्हणू की मागच्या वेळेच्या झालेल्या चुकांमधून शिकणं आणि ते डॅमेज कंट्रोल यांना नरेंद्र मोदींच्या भाषणात सुद्धा दिसतं. राहुल गांधींवरती पुण्यात येऊन बोलले, पुण्यात येऊन काश्मीरच्या 370 कलमवरती सगळ्यात जास्त ते बोलले. हे नरेटिव्ह देत असताना मधल्या काळात भाजपने जो बटेंगे तो कटेंगे नारा दिला होता, त्यानंतर एक है तो सेफ है हा नारा दिला. आणि काँग्रेसवरती सगळ्या टीका करत असताना नरेंद्र मोदींनी शरद पवारांवरती बोलणं मात्र जाणून बुजून टाळल्याचं यावेळी दिसतं. अर्थात तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये कमेंट करायला विसरू नका. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओमकार वाबळे, आज थेट मोदींच्या सभेमधून.